आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील विद्यार्थ्यांना मुंबई येथे मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो असं सांगून मुंबई येथील डॉक्टर यास्मीन बानू यांनी 2 विद्यार्थ्यांकडून 16,34,000 रुपये घेऊन ॲडमिशन न केल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई विरार येथून डॉक्टर यास्मीन बानू यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या घटनेमुळे इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली। इचलकरंजी शहरामध्ये व राज्यामध्ये मेडिकल कॉलेजला ॲडमिशन देतो असं सांगून विद्यार्थ्यांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत झाली। विद्यार्थी अशा ॲडमिशनच्या एजंटना बळी पडून पैसे देऊन फसवणूक होण्याच्या प्रमाणात वाढ झाली। शहरातील मंगळवार पेठ परिसरातील असणाऱ्या तानाजी साठे व त्यांच्या एका पाहुण्यातील 2 विद्यार्थ्यांची 16,34,000 रुपये देऊन मुंबई येथे मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो असं सांगून मुंबई येथील विरार येथे राहणाऱ्या डॉक्टर यास्मीन बानू अन्सारी यांनी या 2 विद्यार्थ्यांची फसवणूक केली। पैसे देऊन सुद्धा ॲडमिशन होत नसल्यामुळे संतप्त पालकांनी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये यास्मीन बानू अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत डॉक्टर यास्मीन बानू अन्सारी यांना मुंबईतून ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। डॉक्टर यास्मीन बानू अन्सारी यांनी वारंवार त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 16,34,000 रुपये घेतल्याचं निष्पन्न झालं, पण मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन न झाल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे इचलकरंजी व मुंबई परिसरामध्ये खळबळ माजली। गेल्या 4 महिन्यांमध्ये असे शिवाजीनगर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत। कॉलेज व मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत झाली। तसेच शिवाजीनगर गावभाग पोलीस स्टेशनमध्ये अशा ठगांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय व त्या ठगांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलंय। पण विद्यार्थ्यांनी अशा ठगांपासून लांब राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं। यास्मीन बानू अन्सारी या मुंबई विरार येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत असं सांगण्यात येत आहे, पण अशा बोगस डॉक्टरांपासून लांब राहावं व अशी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या ठगांपासून दूर राहावं असं आवाहन पोलिसांद्वारे केलं जात आहे। या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। अन्य काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे का याचाही तपास गावभाग पोलीस करत आहेत। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।